पंकजने माधवीला हाक मारत आधी घरातले सगळे दिवे लावले. पंकजने 3-4दा बेल वाजवली तरी कोणी दार उघडलं नाही. दार नेहमीच माधवी उघडते. घरात अजून दुसरं कोणी नाही. पंकज आणि माधवी दोघंच असतात. पंकजच्या स्कूटरचा आवाज माधवीला त्याच्या घरातील बाल्कनीत येतो. पंकज घरी यायच्या आधी माधवी नेहमीच बाल्कनीत उभी राहायची. पंकजला पार्किंगमध्ये गाडी ठेवताना बघितलं की माधवी घराचं दार उघडून ठेवत असे. हा माधवीचा रोजचा शिरस्ता होता. त्याप्रमाणे आज काही घडलं नाही. त्यामुळे मनाशी आश्चर्य करत पंकज स्वतःजवळ असलेल्या किल्लीने दार उघडून घरात शिरला. आता शिरला तर घरात सगळीकडे त्याला अंधार दिसला. आज झालं काय? माधवीला सगळं घर अंधाराच्या हवाली करून गेली कुठे? माधवी सहसा पंकज घरी यायच्या वेळी कधी बाहेर जात नसे. अगदी अर्जंट काम निघालं तर ती पंकजला सांगून जात असे. आज असं काही घडलं नाही. पंकजने खिशातून फोन काढून बघितला. माधवीचा मिस कॉल किंवा मेसेज दिसतो का? तेही दिसलं नाही. पंकजने घरात सगळ्या आधी गेले लावले आणि सहज बाल्कनीत डोकावला तर त्याला बाल्कनीत असलेल्या खुर्चीवर माधवी बसलेली दिसली. तिला पंकज घरात शिरला. सगळ्यात घरात दिवे लावले आणि आता आपल्या शेजारी येऊन उभा आहे याची कसलीही जाणीव तिला झाली नाही. ती कुठेतरी शून्यात डोळे लावून बसली होती. माधवी. पंकजने बाल्कनीतला दिवा लावून तिला हाक मारत हलवलं. तशी माधवी दचकून भानावर आली आणि पंकजकडे बघायला लागली. माधवी, अगं रडतेस का? माधवीच्या गालाला अश्रूंनी चिंब भिजवलं होतं. पंकज तिच्या बाजूला खुर्चीवर बसला आणि त्याने तिचे अश्रू पुसून टाकले. तशी माधवी झटकन पंकजच्या कुशीत शिरून रडायला लागली. पंकजने हळूहळू तिला थोपटलं. माधवीला रडू दिलं. माधवीच्या रडण्यामागचं कारण त्याला माहिती होतं. बराच वेळाने माधवी शांत झाली. झालीस का शांत? बाहेर थंड हवेत आपण एक चक्कर मारून यायची का? तुला अजून फ्रेश वाटेल. जरा तरतरी येईल. चलतेस? माधवीने मानेनेच नकार देत म्हणाली. नको, मला कुठं जावंसं वाटत नाही. सगळं जग थांबल्यासारखं वाटतं. किती रुक्षपणा आलाय माझ्या जगण्यात. कधीकधी खूप कडेलोट झाल्यासारखा वाटतो. निराशेच्या दरीत कोणीतरी निर्दयपणे मला फेकून देत आहे असं वाटतं. माधवी, तुला असं वाटणं स्वाभाविक आहे, पण जरा सावर स्वतःला. स्वतःचा इतका कडेलोट होऊ देऊ नको. ही वेळ पण निघून जाईल. धीर धर. पंकज माधवीला समजावत म्हणाला. पण तोही स्वतः अस्वस्थ होता. त्याचं बोलणं म्हणजे फक्त शाब्दिक बुडबुडे आहेत हे त्याला स्वतःला कळत होतं. माधवीला खचलेलं तो बघू शकत नसल्याने वारंवार त्याला हे शाब्दिक बुडबुडे हवेत उडवावेच लागायचे. पण त्याचा काही फार फायदा व्हायचा नाही. पंकज शांत बसला. विचार करू लागला की आपण तर ऑफिसमध्ये असतो, 4 लोकांत मिसळतो, आपलं दुःख विसरतो. पण माधवीचं काय? ती कुठेही जात नाही. एकटी एवढा वेळ विचारांच्या आवर्तनात स्वतःला गोल गोल फिरवत बसते आणि मग सरते शेवटी कडेलोट झाल्यासारखी थकून हतबल होऊन बसते. जरा वेळाने पंकज माधवीला म्हणाला. माधवी, तू आपल्या बिल्डिंगच्या भिसीमध्ये का जात नाहीस? बहुतेक जणी तुझ्याच वयाच्या आहेत. तुझं मन रमेल. तुला भिसी लागली की सगळ्यांना आपल्या घरी बोलावलं की तुला छान वाटेल बघ. तू किती सुंदर पदार्थ करतेस. तुझ्या हाताला चव आहे. तुझ्या मैत्रिणींना पण तुझ्या हातच्या पदार्थाची चव घेऊन दे. विचार आपल्या शेजारच्या ताईंना आणि भिसी जॉईन कर. पंकजचा हाही उपाय व्यर्थ गेला. माधवीने मान हलवत ठाम नकार दिला आणि म्हणाली. नको, माझ्यासमोर प्रश्नांची भेदोळी उलगडणाऱ्या कोणत्याही व्यक्ती मला माझ्या जवळपासही नको वाटतात. कोलमडते मी रोज आपल्या आत. 6 वेळा मला तीर प्रश्नांचेच आता नजरेतूनच सुटतात तीर. आपसुते झेलण्याची शक्ती नाही आता. हे बोलून पुन्हा माधवीला हुटका फुटला. पंकजने तिला हळू थोपटले आणि भिसीचा विषय काढून पुन्हा माधवीला दुःख व्हायचं नाही हे ठरवलं.
कितीतरी वेळ दोघं बाल्कनीत बसून होते. आज पंकज आणि माधवी डॉक्टरकडे जाऊन आले. त्यांच्या लग्नाला 5 वर्षे उलटून गेली तरी त्यांना बाळाची चाहूल लागली नव्हती. डॉक्टरांना माधवीने सरळच विचारलं, डॉक्टर किती दिवस हे सायकल करायचं आहे? गोळ्या थांबल्या की माझी पाळी पुन्हा पहिल्यासारखी अनियमित येते. असं का? तुमची पाळी अनियमित आहे. ती नियमित येण्यासाठी आधी उपचार करावे लागतील, नंतर मूल होण्यासाठी उपचार करावे लागतील. हे कधीपर्यंत करावं लागेल? हे बघा, मूल व्हावं म्हणून जी उपचार पद्धती आपण सुरू करतो ती फार वेळ खाऊ आहे. तुम्हाला कंटाळून चालणार नाही. धीरानं घ्या. डॉक्टर तुम्ही म्हणताय धीरानं घ्या, पण माझा धीर आता संपत चालला आहे. हे बोलताना जवळजवळ माधवी रडलीच. पंकजने हळूच तिच्या खांद्यावर थोपटले. डॉक्टरही शांत बसले. त्यांना या सगळ्या गोष्टीची सवय होती. आता पुन्हा कधी यायचं? पंकजने विचारलं. पुढल्या महिन्यात बघा. पाळी वेळेवर येते का तसं मला सांगा. ठीक आहे. पंकज आणि माधवी दोघंही डॉक्टरांच्या केबिन बाहेर पडले. आज माधवी दवाखान्यात यायलाच तयार नव्हती. दवाखान्याच्या फेऱ्या, औषधं घेणं आणि मग वाट बघत बसणं या सगळ्या गोष्टीचा माधवीला कंटाळा आला. ती कंटाळून पंकजला म्हणाली, एवढे कष्ट करूनही बाळाची चाहूल येत नाही. काय करायचं? माधवीच्या स्वरात खंत होती. हे बघ, आपल्याला काही मिळवायचं असेल तर वाट बघावी लागते. ती गोष्ट मिळवण्यासाठी धडपड करावीच लागते. तुला एकटं वाटू नये म्हणून तुला म्हटलं BC ग्रुपमध्ये जा. पंकज, तुम्हाला माहिती नाही, एखाद्या बाईला मूल नसणं हा तिचा घोर अपराध समजला जातो. साखरेत घोळलेल्या शब्दातून वांझ हा शब्द न उच्चारता त्या बाईचा अपमान सहज केला जातो. असं करताना बोलणाऱ्या बायकांच्या चेहऱ्यावर गुरमी असते. मला हे सगळं सहन होत नाही. त्यापेक्षा माझं घर मला आवडतं. माधवीच्या आवाजात चीड. मूल न होण्याचं दुःख एक स्त्रीचं कशी दुसऱ्या स्त्रीला समजून घेत नाही याचं वैरम्य भरलेलं होतं. पंकजला सगळं कळत होतं. म्हणूनच तो माधवीला कोणतीच गोष्ट तिची इच्छा नसेल तर करण्यासाठी भाग पाडत नसे. ठीक आहे, तू तुझ्या मनाविरुद्ध काही करू नको. तुझा तो कवितांचा व्हॉट्सअप ग्रुपवर काय चालू आहे? एवढ्यात तू काही नवीन लिहिलं नाही का? मला दाखवलं नाही. पंकजने विषय बदलण्यासाठी माधवीला विचारलं. आजकाल माझ्या कवितेमधून मातृत्वाची आर्त आळवणी ऐकू येते. कितीही मनाशी ठरवलं की शब्दांना दुःखाच्या नगरीचा फेरफटका करायला लावायचा नाही, तरीही आपसूक शब्द तसे कागदावर उतरतात. हे बोलून माधवी आर्त डोळ्यांनी पंकजकडे बघू लागली. माधवी, तुझ्या मनातील आर्तता पूर्णपणे बाहेर पडू दे. त्या आर्त भावनेला मनात कोंडून ठेवू नकोस. अशाने तुला त्रास होईल. पंकज म्हणाला. क्षणभर दोघंही स्तब्ध होते. अचानक माधवी म्हणाली, वांझ मी असले तरी आई पण आहे. या जन्मी ते मज कधी दिसेल का? ही कविता म्हणजे माधवीने फोडलेला आर्त टाहो पंकजचे मन हेलावून गेला. माधवीने स्वतःला कठीण कातळाची उपमा दिली हे पंकजच्या मनाला टोचलं. माधवीला या निराशेच्या गर्तेतून बाहेर काढायला हवं हे त्याने मनाशी ठरवलं. माधवी, तुला बाहेर कोणाशी मैत्री करायची नाही, नको करू. कोणाकडे जायचं नाही, नको जाऊ. पण अशी एकटी 4 भिंतीच्या आत सतत राहशील तर कोलमडून जाशील. मी ऑफिसमधून घरी आलो की रोज आपण बाहेर फिरायला जायचं का? माझ्याबरोबर तुला फिरायला आवडेल ना? पंकजच्या या प्रश्नावर काही काय विचारतोस असं म्हणून त्याच्या गालावर हळूच चापट दिली. तशी पंकज हसला. चल तयार हो, आपण आजपासूनच फिरायला जाऊ. कुठे जायचं ते तू ठरवायचं. डन डन. मी येते तयार होऊन. मला तुझ्याबरोबर कुठेही फिरायला आवडेल. तू आहेस हे माझ्यासाठी महत्त्वाचं. हे बोलून माधवी तयार व्हायला गेली. मगाशी पंकज स्वतःशीच विचार करत होता तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ऑफिसचं काम असतं या सबबीखाली मी स्वतःचाच विचार करत होतो. माधवी किती एकटी पडली आहे हे लक्षातच घेतलं नाही. आपलं हे वागणं बरोबर नाही. ऑफिस संपलं की तिथल्या
सगळ्या गोष्टी विसरायच्या आणि दिवसाचा उरलेला वेळ फक्त माधवीला द्यायचा. हे आता नाही केलं तर माधवी आपल्या कोशात कधी जाईल ते कळणार नाही आणि तिचं मानसिक संतुलन बिघडलं तर सगळं संपेल. त्यातूनही ती जेवढी दूर हसली राहील, पॉझिटिव्ह राहील, तेवढा उपचारांना चांगला प्रतिसाद देईल. उपचार यशस्वी झाले तर लवकर कुणीतरी येईल जो आपल्याला बाबा आणि माधवीला आई म्हणेल. आपल्याला कोणीतरी बाबा म्हणेल या विचारानेच पंकज आनंदाने शहारला. केवढी सुखद भावना आहे ही. या भावनेसाठी माधवीला एकटं पडू द्यायचं नाही, तिला आनंदी ठेवायचं हे पंकजने मनाशी पक्क ठरवलं. पंकज विचारात गुंतलेला असताना माधवी तयार होऊन आली. माधवीला बघताच पंकजच्या मनात आलं की माधवीचं सौंदर्य मनाचं सौंदर्य आहे ते करपून जायला नको. मी तसं होऊ देणार नाही. हॅलो, पंकज कुठल्या विचारात हरवला? माधवीच्या या प्रश्नावर पंकज हसत म्हणाला, विचार नव्हतो करत, तू किती छान दिसतेस हे बघत होतो. चल काहीतरी. माधवी हसली तसा पंकज पण हसला. पंकज गाडीची किल्ली घेऊन निघाला. माधवी पण निघाली. त्या दिवसापासून पंकज ऑफिसमधून आल्यावर न कंटाळता आणि न चुकता माधवीला बाहेर फिरायला नेऊ लागला. ज्या रस्त्यावर फारशी गर्दी नसेल अशा ठिकाणी पंकज आणि माधवी फिरायचे आणि जुने कॉलेजचे दिवस आठवायचे. खूप हसायचे. माधवीचं हसणं कानावर पडायचं तेव्हा प्रत्येक वेळी पंकज आनंदाने मोहरायचा. त्याला अशी हसरी माधवी आवडायची. मधल्या काळात ती फार आपल्या कोशात गेली होती. पंकजला मनातून बरं वाटलं की आपण वेळेवर माधवीची अवस्था ओळखली. मनसोक्त फिरणं झालं की ते दोघंही त्या ठरलेल्या बागेत जायचे. तिथे बालगोपाळांचा मेळावा भरलेला असता. संध्याकाळ झाल्याने आई मुलांना घरी चला म्हणून मागे लागायची आणि मुलं अजून खेळायचं म्हणून हट्ट धरून बसायची. काही जण तर आई पकडायला आल्यावर इकडे तिकडे पडत पुन्हा घसरगुंडीपाशी झोपाड्यापाशी यायची. आई आणि मुलांचा हा दंगा माधवी अदासीपणाने डोळ्यात साठवून घेत असे. पंकज माधवीकडे प्रेमाने बघत राही. पंकज आपलं बाळ येईल ना तेव्हा त्याला असंच बगीच्यात खेळायला आणत जाऊ. अगदी रोज. माधवी आपल्या तंत्रीतच म्हणाली. हो नक्की, अगदी रोज आपल्या बाळाला बगीच्यात घेऊन येत जाऊ. हे बोलताना पंकज खूप प्रेमळ नजरेने माधवीकडे बघत बसला. त्याला माधवीच्या आत दडलेली प्रेमळ आई बघायला खूप आवडलं. बराच वेळ माधवी त्या मुलांकडे आणि त्यांच्या आईच्या लढीवाढ भांडणामध्ये गुंतून गेली. पंकजला तिला मध्ये टोकायला नको वाटलं. रोज ही दोघं या बागेत यायचे. या मुलांना बघितल्यावर माधवी ज्या आनंदी चेहऱ्याने घरी परतायची तो आनंद पंकजसाठी खूप महत्त्वाचा होता. आताही तो माधवीचा आनंदी चेहरा निरखत होता. हळूहळू सगळी मुलं आपापल्या आईबरोबर बागेतून बाहेर पडली. तसं पंकज माधवीला म्हणाला, माधवी निघायचं. सगळी बाळगोपाळ घरी गेले. हा, माधवी तृप्त मनाने हुंकारली. जाऊया. किती आनंद मिळतो मला या क्षणातून. तुला कल्पना नाही येणार पंकज. मला कल्पना आहे. तुझा आनंदी चेहरा बघून मी खूप आनंदी होतो. म्हणूनच आपण तुझ्यासाठी रोज येतो इथे. हो, पण असं चित्र आपल्या घरी कधी दिसेल? ते बाळ माझ्या अवतीभोवती कधी फिरेल? मी खूप वाट बघते त्या क्षणाची. माधवी व्याकुळ नजरेने पंकजकडे बघायला लागली. पंकजने हळूच तिचा हात थोपटून म्हटलं, लवकरच दिसेल असं चित्र तुला आपल्या घरी. तू अशीच आनंदात राहा. चल, अंधार झाला. दोघंही उठले आणि बागेबाहेर आले. गाडी सुरू करण्यापूर्वी पंकज कसल्या तरी विचारात आहे हे बघून माधवीने विचारलं, पंकज कशाचा विचार करतोय? तुला काहीतरी सांगायचे आहे. पंकज स्थिर नजरेने माधवीकडे बघत म्हणाला. काय? पंकजच्या नजरेचा अर्थ माधवीला कळला नाही, पण तो काहीतरी गंभीर विचार करतोय एवढं कळलं. पंकज खूप ताणून, नकोस. काय विचार करतोस सांग. मी जे सांगेल त्याचा तू कसा विचार करशील माहिती नाही. ते तू सांगितल्यावर कळेल ना. आधी सांग. माधवी हायकुतीला आली. पंकजला मात्र धीर होत नव्हता. माधवीला आपापल्या
जे सांगायचं आहे ते कोणत्या शब्दात सांगावं ते कळत नव्हतं. पंकज, अरे नको माझा अंत बघू, लवकर सांग. माधवीकडे स्थिर नजरेने बघत पंकज म्हणाला, माझा कलिंग आहे राहुल कदम. आणि बोलायचा थांबला. अरे पंकज, हा राहुल कदम कोण आहे? त्याचा आपल्याशी काय संबंध? तू कोड्यात बोलू नकोस, स्पष्ट सांग. आता मात्र माधवी चिडली. राहुल कदम हा माझा कलिंग आहे. त्याच्या सख्या चुलत भावाने मागच्या आठवड्यात एक मुलगी दत्तक घेतली. काय आणि का? माधवीने विचारले. ते दोघं पण आपल्यासारखेच उपचार घेत होते. काहीच होत नव्हतं म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. बोलत असताना पंकज पूर्ण वेळ माधवीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव बघत होता. अरे, त्यांनी नीट उपचार घेतले नसतील किंवा उपचाराने बरा न होणारा दोष त्यांच्यात असेल. मी नाही असं कोणाचं मूल बाळ दत्तक घेऊ शकणार. मला आपलं बाळ हवं. माधवीचा चेहरा अस्वस्थपणेमुळे लालबुंद झाला होता. तुला हे कितपत पटेल याची मला खात्री नव्हती, म्हणून मी तुला सांगावं की नाही हा विचार करत होतो. म्हणजे तुला पटतंय? राहुलने हे जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी गप्प होतो, पण मी असा विचार करावा असं जेव्हा तो म्हणाला तेव्हा सुरुवातीला मला पण ते पटलं नाही, पण म्हणजे आता पटलं. तू तुझ्या मित्राच्या डोक्याने चालणार आहे. नाही माधवी, मी नंतर यावर विचार केला, याबद्दलची माहिती गोळा केली, वाचली. नंतर मी याबाबत बाबांशी पण बोललो. काय, हे तू बाबांशी पण बोलला? माझं मत आधी विचारात न घेता? तसं नाही माधवी, खूप महत्त्वाच्या प्रश्नावर जेव्हा मी अडतो तेव्हा मी बाबांशी खूप मोकळेपणाने बोलतो. या चर्चेतून मी खूप फोकस होतो नेहमीच. तरी तू माझ्याशी आधी बोलायला हवं होतं. मी बायको आहे तुझी, माधवी फणकाऱ्याने म्हणाली. माधवी, मी तुझ्या आधी बाबांशी बोललो याचा राग नको धरू. एवढ्या मोठ्या गोष्टीवर कसा चौफेर विचार करायला हवा हे कळण्यासाठी ज्यांच्याशी आपले संबंध चांगले आहेत, वैचारिक संबंध म्हणतोय, त्यांच्याशी बोलणं की आपण फोकस होतो. म्हणून मी बाबांशी बोललो. बाबा काय म्हणाले? बाबा म्हणाले की हा निर्णय घ्यायला काहीच हरकत नाही. काय? बाबा असं म्हणाले? मग माझ्या मनाचं काय? माधवी, शांत हो. आपण बाबांशीच बोलू, तेच तुला छान समजावून सांगतील. अरे, या विषयावर मी माझ्या सासऱ्यांशी बोलू? कसं वाटतं? बाबांकडे सासरे म्हणून नको बघूस. ज्या प्रश्नांवर होय की नाही काय निर्णय घ्यावा हे कळत नाही तेव्हा जसा आपल्या गुरुपुढे आपली समस्या आपण ठेवतो आणि त्यावर चर्चा करतो, त्याच दृष्टीने बाबांकडे बघ. तुझे बाबा आहेत म्हणून तुला असं वाटतंय. माझ्यावर विश्वास आहे ना या गोष्टीसाठी? पण माझ्यावर विश्वास ठेवून बघ. त्यानंतर जो निर्णय तू घेशील तो मी मान्य करीन. बराच वेळाने माधवी या विषयावर पंकजच्या बाबांबरोबर बोलायला तयार झाली. थँक्यू. बस आईकडेच जाऊ, हे पण ठरलं का? हो ठीक आहे, चल. माधवी ज्या नाखुशीने पंकजच्या गाडीवर बसली. पंकज आणि माधवी पंकजच्या आईबाबांकडे गेले. पंकजचे आईबाबा आणि मोठा भाऊ प्रसाद, अंजली त्यांची बायको आणि 2 मुलं नेहा आणि रिया असे सगळे एकत्र राहत. पंकजचं लग्न झाल्यावर हा येथे घर सगळ्यांसाठी अपुरे पडू लागल्याने पंकजच्या बाबांनीच पंकजला वेगळं राहावं असं सुचवलं. माधवीला खरं तर इथं राहायला आवडायचं, पण अंजली वहिनींनी माधवीला समजावून सांगितले. वहिनी म्हणाली, माधवी, तात्पुरते तुम्ही दुसरीकडे भाड्याने राहा. हे घर लहान पडतं. तुमचं नवीनच लग्न झालं आहे तेव्हा जरा मोकळे राहा. माझं लग्न झाल्यावर हे घर पुरायचं. आता रिया आणि नेहा दोघी मोठ्या झाल्या आहेत. तुला पंकजने सांगितलं असेलच ना? काय? माधवीने विचारलं. अगं, आपण नवीन फ्लॅट घेतला आहे त्याबद्दल? हो, बोलला मला पंकज. तो फ्लॅट या 6-8 महिन्यांनी जास्तीत जास्त वर्षभरात मिळेलच पोझिशन. तोवर दुसरीकडे राहा. तुमच्या लग्नाच्या आधीच बाबांनी मोठं घर घेण्याचा विषय काढला, हो का? हो, आई बाबांना आपलं सगळं कुटुंब एकत्र राहावं असंच वाटतंय. पण एवढ्या छोट्या घरात न राहता पुढे रिया आणि नेहाच्या
दृष्टीने विचार करून जरा मोठा फ्लॅट घ्यायचं ते बोलले तेव्हा आम्हाला सगळ्यांनाच ते पटलं म्हणून यांनी आणि पंकजने चांगल्या बिल्डरची चौकशी करून हा आत्ताचा बिल्डर आणि फ्लॅट निवडला. वहिनी मला इथेच सगळ्यांमध्ये राहायला आवडतं. माधवी म्हणाली, अगं तुलाच काय, आम्हाला पण आवडतं तुम्ही इथे असलेलं, पण थोडे दिवस आपण राहूया लांब. वहिनीच्या या बोलण्यावर माधवीने फक्त हुंकार भरला. हे सगळं माधवीच्या डोळ्यासमोर काल घडल्यासारखं आलं. ती नेहमीच या घरी येताना आनंदाने मोहरून जायची. आजही मोहरली, पण त्यात आज जरा बावरली पण. माधवी, उतरतेस ना, घर आलं. पंकजने गाडी थांबवून माधवीला हाक मारली. हो उतरते. माधवी तंत्रीतून भानावर आली. सगळ्यांनी जेवणं झाली. नंतर पंकज, त्यांचे बाबा आणि माधवी समोरच्या खोलीत आले. ठरल्याप्रमाणे प्रसाद, अंजली वहिनी, रिया आणि नेहा बाहेर फिरायला पडले. माधवीला नवल वाटलं. वहिनी आता कुठे चालला? अगं जरा पाय मोकळे करून येतो. या मुलींनाही चालायची सवय होईल. येतोच आम्ही 15 मिनिटात. एवढं बोलून अंजली वहिनी पायात चप्पल घालून घराबाहेर पडल्या. रिया आणि नेहा कधीच प्रसादच्या मागे धावत बाहेर गेल्या होत्या. प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबाने बाहेर जायचं हे आधीच ठरलं होतं, कारण पंकजचे बाबा माधवीशी महत्त्वाच्या विषयावर बोलणार होते. तेव्हा तिथे रिया आणि नेहा नको असं बाबांनी निक्षून सांगितलं. बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर अचानक बाबांनी दत्तक या विषयाला हात घासला. माधवी, पंकजने तुला सांगितलं आहे ना, त्यांच्या कलिंगच्या भावाने मुलगी दत्तक घेतली. हे उत्तराच्या अपेक्षेने बाबांनी माधवीकडे बघितलं. अचानक बाबांनी प्रश्न केल्याने माधवी गडबडली. हो, माधवीने चाचरतच उत्तर दिलं. तुझा याबाबत काय विचार आहे? माधवी काहीच बोलली नाही. तेव्हा बाबां म्हणाले, माधवी, आपल्याला मूल असावं असं प्रत्येकाला वाटतं. तुम्ही पण म्हणूनच डॉक्टरांकडे उपचारासाठी जाता. पण हे उपचार किती दिवस करायचे याचा पैशाबरोबरच विचार करायला हवा. पैसा जसा अमाप खर्च होतो तसं मानसिक धैर्य पण खूप खर्च होतं. दोन्ही गोष्टी संपून जाणार नाही. या गोष्टी संपल्या तर नंतरच जीवन हे वैराण वाळवंट होईल. तसं होऊ नये म्हणून दत्तक या गोष्टीबद्दल विचार करायला हरकत नाही असं माझं मत आहे. तुझं काय मत आहे? बाबांनी विचारलं. तेव्हा माधवीला एकदम शब्द सापडत नव्हते, कारण आपल्या सासऱ्याबरोबर हा विषय बोलायला माधवी ज्या बिचकत होती. माधवीची ही अवस्था बाबांनी ओळखली. ते म्हणाले, माधवी, तू माझ्याशी या विषयावर बोलायला बिचकते आहे हे मला कळतं आहे. तू तुझ्या बाबासमोर मत कसं मांडत असतं तसं मत मांड. असं समज तुझ्यासमोर सासरे नाही तर तुझे बाबा बसले आहेत. वेळ घे आणि बोल. माधवी हातांची अस्वस्थ हालचाल करत म्हणाली, बाबा, मला माझं आणि पंकजचं मूल वाढवायचं आहे. मी दुसऱ्या कुणाचं मूल माझं बाळ म्हणून कसं वाढवू शकेल? त्यांच्याबद्दल तेवढं ममत्व माझ्या मनात चांगलं जागलं पाहिजे. माधवी, मातृत्व हे प्रत्येक स्त्रीमध्ये असतंच. ते स्वतःच मूल असेल तरच निर्माण होत असं नाही. दुसरं, आपण आपल्या कृतीतून आणि त्यांच्याशी होणाऱ्या संवादातून त्या बाळावर कसे संस्कार करतो हे महत्त्वाचं आहे. लहान मुलं ही अनुकरणशील असतात. लहानपणी जर चांगल्या संस्काराचा खत पाणी दिलं तर त्याच्या रक्तातील दोष बरेच निवडतात. याची बरीच उदाहरणं सापडतील. माझा एक डॉक्टर मित्र म्हणाला की 85% स्त्रिया तणावाखाली वावरतात असतात, म्हणून मूळ बाळ होऊ शकत नाही. त्यांच्यातील वात्सल्य जर सहजपणे कोणावर उधळतात आलं तर त्या स्त्रिया आई होऊ शकतात. ज्या स्त्रिया किंवा पुरुषामध्ये मेजर काही प्रॉब्लेम आहे त्याबद्दल मी नाही बोलत, पण अशा जोडप्यांनी तर दत्तक हा प्रकार आपल्या जुनाट विचारांना झटकून देऊन निवडावा असं त्याने मला स्पष्ट सांगितलं होतं. IVF वगैरे सारख्या तंत्रज्ञानाने तू आई होशील, पण त्यावर तू जेवढा पैसा आणि वेळ खर्च करशील तोच वेळ आणि पैसा एका दत्तक बाळावर खर्च केलास तर तुला लवकर आई होऊन आपलं ममत्व
त्या बाळावर लुटता येईल. काही जण पैसा नाही म्हणून उपचार अर्धवट सोडतात आणि दत्तक घेणं म्हणजे दुसऱ्यांचं मूल तेही घ्यायला तयार होत नाही. मग काय होतं? त्यांच्या आयुष्यात नकारात्मक भावना दिसते. डॉक्टरांच्या डोक्यावर एवढा पैसा घालवण्यापेक्षा एका निराधार जीवाला आधार दे. बघ, ते बाळ तुझ्या आयुष्यात नंदनवन फुलवले तरी निर्णय सर्वस्वी तुझा आहे. आमच्यापैकी कोणालाही हा निर्णय तुझ्यावर लादण्याचा अधिकार नाही, कारण तू आईची भूमिका करणार आहे. ती मनापासून करण्यासाठी तुझी या निर्णयाला पूर्णपणे तयारी हवी. त्या बाळाला वाढवताना आम्ही सगळे तुला जी लागेल ती मदत करू, पण आई म्हणून तुलाच या निर्णयाबरोबर खंबीरपणे उभं राहायचं आहे. बाबा एवढं बोलून थांबले. पंकजची आई आणि बाबा सगळ्यांचं माधवी काय बोलेल याकडे लक्ष होते. बाबा, तुम्ही सांगितलं ते पटतंय मला, पण मी गोंधळले आहे. मी चटकन निर्णय नाही घेऊ शकणार, माधवी म्हणाली. माधवी बेटा, आई होण्याचा निर्णय असा चटकन घ्यायचाच नसतो. तू विचार कर, तुला हवा तेवढा वेळ घे, नंतर तुझ्या आईबाबांशी बोल. हा निर्णय घेताना चौफेर विचार करून घ्यायला हवा. पंकजची आई माधवीच्या पाठीवर थोपटत तिला म्हणाली, माधवी, आपलं बाळ तेच आपलं. अशा जुनाट विचारांचा पाठपुरावा करणाऱ्याच ऐकू नको. अगं, श्रीकृष्णाला जन्म दिला देवकीने, पण वाढवलं यशोदेनं. म्हणजे श्रीकृष्ण हा यशोदेच्या दत्तक पुत्रच होता. जिथे भगवंत दत्तक पुत्र म्हणून घ्यायला कचरेल नाही, तिथे आपण एखाद्या जीवाला दत्तक घ्यायला हरकत नाही. तरी हा पूर्णपणे तुमच्या दोघांचा निर्णय असेल. हा निर्णय घेताना दोघांची संमती हवी. तसं असेल तरच हा निर्णय घ्या. बाबा पंकज आणि माधवी दोघांकडे बघत म्हणाले. माधवी विचारात हरवली. बाबांनी पंकजला खुणेने सांगितलं की तिला तिचं ठरवू दे. पंकजने होकारार्थी मान हलवली. तेवढ्यात प्रसाद आणि कुटुंब घरी आले. प्रसादने खुणेनेच विचारलं, विषय झाला का? आम्ही येऊ का? बाबांनी नजरेनेच हो सांगितलं. तोपर्यंत रिया आणि नेहा वादळासारख्या धावत घरात शिरल्या. माधवी अजूनही आपल्याच विचारात गुरफटली होती. माधवी गेली 8 दिवस बाबांनी सुचवलेल्या दत्तक या पर्यायाचा विचार करत होती. तिच्या मनात प्रचंड घालमेल चालू होती. विषय इतका नाजूक आहे की त्यावर कोणाशी मनमोकळेपणाने बोलावं तिला कळत नव्हतं. स्वतःच्या आईबाबांशी कसं बोलावं हेही तिला उमगत नव्हतं. पंकज माधवीची घालमेल बघत होता, पण मुद्दामच काही विचारत नव्हता. त्याच्या बाबांनी त्याला सांगितलं होतं की हा निर्णय माधवीलाच घेऊ दे. तिच्या मनाची पूर्ण तयारी होईपर्यंत तू या विषय तिच्यासमोर काढू नकोस. खूप नाजूक विषय आहे आणि यावर निर्णय घेणं कठीण आहे. तो तिला पूर्ण तयारीनिशी घेऊ दे. आता माधवी सोफ्यावर बसली असताना सगळं घर तिच्या डोळ्यासमोर आलं. किती हौसेनं तिने प्रत्येक खोलीतील भिंत आपल्या आवडीनुसार सजवली होती. एक वॉल पीस, पेंटिंग, फ्रेम सगळं काही युनिक होतं. भिंतींचा रंग बघून त्याला मॅच होतील असे पडदे लावले होते. ती ज्या सोफ्यावर बसली होती तो सोफा सेट, काचेचं डायनिंग टेबल, TV युनिट काम शोकेस आणि त्या शोकेसमध्ये असणाऱ्या सुंदर वस्तू हे लक्षात येताच माधवीच्या डोळ्यातून टपटप पाणी गळू लागलं. हे सगळं माझ्या मनासारखं आहे, पण तरी माझ्या आयुष्यात मला काहीतरी उणीव भासते. अजून काहीतरी मला हवं आहे. मी त्या इवल्याशा जीवाला भेटायला आतुर झाले आहे. कधी येणार तो जीव माझ्या आयुष्यात? हताशपणे माधवी स्वतःशीच बडबडली. काय करावं? बाबा म्हणतात तसं बाळ घ्यावं का दत्तक? ते बाळ माझ्या कुशीत येईल, माझा होईल, माझ्याशी बोबडं बोलेल. मला हवंय तसं कोणीतरी माझ्याजवळ लाडाने माझ्या कुशीत स्वतःला घुसवळून लाडाने झोपणार हवंय. माधवीच्या मनात एक विचित्र हुरहुर दाटली. बाळ यांना शब्दापलीकडे तिला काही नकोसं वाटू लागलं. कितीतरी वेळ असाच गेला. पंकज घरीला त्याने बेल वाजवली तरी माधवी तंत्रीतून बाहेर आली नाही. शेवटी पंकज स्वतः जवळच्या किल्लीने दार उघडून आत शिरला. आता शिरताच त्याला सगळीकडे अंधार दिसला. त्याने समोरच्या खोलीतला दिवा लावला तर त्याला सोफ्यावर डोळे मिटून बसलेली माधवी दिसली.
पंकज जरा घाबरला, कारण दिव्याच्या उजेडानेही माधवीने डोळे उघडले नाही. तो चटकन माधवीजवळ गेला. माधवी, अगं काय झालं, बरं नाही का? माधवीजवळ सोफ्यावर बसत माधवीला हलवत पंकजने विचारलं. माधवीने हळूच डोळे उघडले. पंकजकडे बघितलं. पंकजला तिच्या डोळ्यात तिची वेदना दिसली. तो काहीच बोलला नाही. माधवीने त्याचा हात घट्ट पकडत रडत रडत म्हटलं, पंकज, मला बाळ हवंय, मी नाही जगू शकत बाळाशिवाय. माधवी हमसून रडायला लागली. पंकज तिला थोपटत म्हणाला, तू ठरवलं तर बाळ येईल आपल्या घरी. पंकज, मला तुझ्या त्या राहुलच्या भावाकडे घेऊन चल, मला त्यांचं बाळ बघायचंय. त्या बाळाला माझ्या मांडीवर घ्यायचंय. नेशील ना? तिचं माझं मन समजून शकेल. माधवीचं हे कळवळून बोलणं पंकजचं मन हलवून गेलं. हो, मी नेईल तुला, तू रडू नकोस. आत्ता घेशील चलशील? आत्ता? मला विचारावं लागेल त्याला. आम्ही येऊ का? ते घरी आहेत का नाहीत? विचार न, लगेच विचार. माधवी आता एकही क्षण थांबायला तयार नव्हती. आधी दत्तक या गोष्टीबद्दल तिची नाराजी होती. पंकजच्या बाबांनी तिच्या मनात दत्तक या गोष्टीबद्दल असणारा गैरसमज काढल्यामुळे आता ती बाळासाठी उतावळी झाली होती. पंकजने तिला शांत करत राहुलला फोन लावला. राहुल, अरे, आम्हाला तुझ्या भावाच्या बाळाला बघायचं यायचं आहे. माधवीची तशी खूप इच्छा आहे. अरे वा, म्हणजे तुझ्या बाबांच्या बोलण्याचा परिणाम दिसतोय. थांब, मी त्याला फोन करून विचारतो आणि तुला कळवतो. ठीक आहे. काय म्हणाला राहुल? या म्हणाला म्हण. माधवीने पंकजला फोन ठेवल्यावर एक सेकंद उसत न देता विचारलं. तो भावाला विचारून सांगतोय. मला आता घाई झाली पंकज. बरं झालं आपण तुझ्या बाबांनी बोलवलं. माझ्या मनात कोणाला आलेलं काही तरी विचित्र अनुभव होते. ही मुलं वाईटच निघतात असंच कोणीतरी म्हणालं होतं. कोणाचं रक्त असतं माहिती नसतं, म्हणून अशी टाकून दिलेली मुलं घेऊ नाही असं म्हणालं होतं. बोलताना शेवटी माधवीच्या तोंडून हुटका बाहेर पडला. पंकज काही न बोलता फक्त माधवीला थोपटत होता. त्याला माधवीच्या मनाची तगमग कळत होती. माधवी 12-12 तास या घरात एकटी बसून विचारांच्या तडाख्यात सापडते. तिचं मन कोठे रमतच नाही, कारण कुठेही गेलं तरी इतर बायका गुड न्यूज कधी देणार, एवढं फॅमिली प्लॅनिंग बरं नाही असं म्हणायच्या. त्याने माधवी रक्तबंबाळ होऊन घरी यायची. हळूहळू माधवीने घराबाहेर पडणं आणि बाकीच्या बायकांमध्ये मिसळणं बंद केलं. माधवी फक्त पंकजबरोबर मोकळेपणाने फिरत असे, बोलत असे. पंकजला या रिकामटेकड्या बायकांचा फार राग आला. समोरच्याला काही समस्या असू शकते हे जाणून न घेता टोमणे मारण्याचा राग आला. बायकांचं बायकांना त्रास देतात. आम्हा पुरुषांना नाही कोणी विचारत इतके दिवस झाले का बाळ नाही म्हणून. पुरुष स्त्रीच्या पेक्षा बाहेरच्या जगात सुखी असते, कारण त्याला कोणी पुरुष टोचे मारत नाही. पंकजने डोळ्यातून वाहणारे पाणी पुसले. तेवढ्यात त्यांचा फोन वाजला. हॅलो, बोल राहुल. हो का, बरं, उद्या येतो. ठीक आहे. काय म्हणाला? अगं, आज त्यांच्याकडे भावाचे सासू सासरे आलेत म्हणून तो म्हणाला उद्या या, उद्या आपण जाऊ. राहुल आणि त्यांची बायको पण येईल. ठीक आहे. माधवी शांत झाली. पंकज मात्र विचारात गणला. आज संध्याकाळी पंकज माधवीला राहुलच्या भावाकडे घेऊन जाणार असल्याने माधवी खूप उत्साहात होती. संध्याकाळ कधी होते याची ती वाट बघत होती. सकाळपासून घड्याळाचा काटा लवकर पुढे सरकतच नाही. एरवी वेळ कसा पुढे सरकतो कळत नाही. गॅसवर दूध तापत ठेवून बाजूच्या खोलीत काही करायला गेले की तेवढ्या 5 मिनिटांचं दूध गॅसवर हमखास उतू जाणार. थोड्या वेळापूर्वी स्वच्छ केलेली गॅसची शेगडी पुन्हा दुधाने माखल्यावर धुवावीत लागते. तेव्हा कसा हा वेळ भरभर सरकतो. आज जागीच थांबला आहे असं वाटतं आहे. घड्याळाकडे बघत माधवी स्वतःशीच पुटपुटली. त्या लहान बाळाला बघायला मिळेल याचा आनंद माधवीच्या मनात काठोकाठ भरलेला होता. आपल्याला बाळ नाही तर ती तिच्या बाळाला मला हात लावू देईल ना, या विचाराने माधवी दचकली. एकदम कावरीबावरी झाली आणि तिच्या डोळ्यातून खडकन अश्रूंचा एक थेंब वाहिला.
पंकज येईपर्यंत माधवीच्या जीवाची खूप उलघाल चालू होती. पंकजच्या बाबांनी जेव्हा देवकी आणि यशोदेचं उदाहरण देऊन दत्तक या शब्दाला एक पवित्र अर्थ दिला, त्यामुळे आजूबाजूला दत्तक या शब्दाला दिल्या गेलेल्या चुकीच्या अर्थाचे कोपरे गळून पडले. त्यानंतर माधवीच्या मनात बाळाबद्दलची ओढ आणखी तीव्र झाली. माधवी तिच्या विचारात इतकी गुंतून गेली की पंकज घरी आला तेही माधवीच्या लक्षात आलं नाही. पंकज आजही स्वतः जवळच्या किल्लीने दार उघडून घरात शिरला. आजही घरात सगळीकडे अंधार होता. पंकजने दिवे लावले तेव्हा सोफ्यावर माधवी आपल्या तंत्रीत असलेली दिसली. पंकजने माधवीला हलवले तेव्हा ती तंत्रीतून बाहेर आली. समोर पंकजला बघून माधवी झटकन सोफ्यावरून उठली आणि विचारलं, पंकज निघायचं आपण? मी बघ कधीची तयार होऊन बसले आहे. माधवीच्या चेहऱ्याकडे बघून पंकजला तिचा बाळाला बघण्याचा उत्साह लक्षात आला. तो हसतच म्हणाला, हो जायचं आहे, मी पटकन फ्रेश होऊन येतो, मग जाऊ, चालेल ना? हो चालेल, पण पटकन तयार हो, मला खूप घाई झाली आहे बाळाला बघायची, त्याला जवळ घ्यायची. पंकज ती देईल ना माझ्याजवळ तिच्या बाळाला? माधवीचा चेहरा या भीतीने भेदरला दिसला. अगं आत्तापासून कसले नको ते विचार मनात आणते. तिला पण तुझ्यासारखीच बाळाची ओढ होती ना, तिला तुझ्या भावना कळतील, ती का असं वागेल? नको वेडेवाकडे विचार करू, मी पटकन तयार होऊन येतो, मग आपण जाऊ. पंकजने हळूच लाडाने प्रेमाने ममत्वाने माधवीच्या गालावर थोपटला आणि तो फ्रेश व्हायला गेला. पंकज आणि माधवी राहुलच्या भावाकडे पोहोचले. बिल्डिंगच्या खाली राहुल, त्यांचा मुलगा हर्षद आणि त्यांची बायको रोहिणी भेटले. पाचही जण राहुलच्या भावाकडे गेले. फ्लॅटच्या दाराशी पोहोचतात आतून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून माधवीच्या अंगावर रोमांच उठले. चेहरा आनंदाने फुलला. राहुलच्या भावाने राजेशने दार उघडलं. काय रे बाळ, का रडते? दारातच राहुलने भावाला विचारलं. अरे त्याची भुकेची वेळ झाली म्हणून रडतोय. राजेशने बाळाच्या रडण्याचं कारण सांगितलं. सगळेजण घरात शिरले. राजेश, त्याची बायको रेवती यांच्याशी राहुलने पंकज आणि माधवीची ओळख करून दिली. माधवी अनिमिष नेत्राने दूध पिणाऱ्या बाळाकडे बघत होती. हे लक्षात येताच पंकजने माधवीला आपल्या हाताच्या कोपऱ्याने ठोसलं. तशी माधवीची तंत्री भंगली. तिने पंकजकडे बघितलं तशी पंकज हळू आवाजात तिला म्हणाला, माधवी, दूध पिणाऱ्या बाळाकडे असं टक लावून बघायचं नसतं, दुष्ट लागते. पंकजचं बोलणं ऐकताच माधवीने स्वतःला सावरलं. माधवी, ये बस ना, रोहिणी माधवीला म्हणाली. हो म्हणतं माधवी रोहिणी शेजारीने येऊन बसली. सगळ्यांच्या बाळाबद्दलचा गप्पा चालू होत्या. बऱ्याच वेळाने बाळाचं दूध पिणं संपलं आणि ते सगळ्यांकडे टकमक बघू लागलं. माधवीला बाळाला मांडीवर घेण्याची घाई झाली होती. तिचं बाकीच्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. शेवटी न राहून ती रोहिणीला म्हणाली, मला बाळाला मांडीवर घ्यायचं आहे. हो का, घे ना. अगं रेवती, माधवीला तुझ्या बाळाला मांडीवर घ्यायची इच्छा आहे. हो का, अगं मग घे. रेवती म्हणाली, मी घेऊ शकते ना. माधवीने घाबरतच प्रश्न केला, म्हणजे काय? घे. रेवती म्हणाली, मला बाळ होत नाही म्हणून मला कुणी बारशाला बोलवत नाही, कुणी आपलं बाळ माझ्या मांडीवर पण देत नाही. माधवीने तिच्या मनातली सल बोलून दाखवला. रेवती बाळाला घेऊन पटकन उठली आणि माधवी जवळ आली. आपल्या बाळाला तिच्याजवळ देत म्हणाली, घे, तुला हवे तेवढा वेळ बाळाला मांडीवर घे, त्याच्याशी खेळ, माझी काही हरकत नाही. मी तुझी भावना समजू शकते, मी पण याच अनुभवातून गेले आहे. रेवतीने हसत बाळाला माधवीच्या मांडीवर दिलं. माधवी आश्चर्याने बाळाकडे बघू लागली. बाळ मस्त टुकूर टुकूर नजरेने माधवीकडे बघत होतं. त्याची वळवळ सुरू होती. कधी माधवी बाळाशी बोबड्या बोलीत बोलू लागली हे तिलाही कळलं नाही. माधवी बाळाशी बडबडण्यात एवढी रमली की तिचं बाकीचे काय बोलतायत याकडे लक्ष नव्हतं. सगळे तिच्याकडे बघत होते. पंकज, तुम्ही फायनल करा,
बाळ दत्तक घेण्याचा निर्णय. राहुल म्हणाला, हो तू म्हणतोस ते बरोबर आहे. अहो भाऊजी, माधवी किती रमली आहे बाळामध्ये. आपण सगळे इथे आहोत याचं भानही नाही तिला. रोहिणी म्हणाली, हो माधवीला लहान बाळ फार आवडतात. आम्ही बाळ दत्तक घेऊच. पंकज आपले डोळे पुसत म्हणाला. राहुलने हळूच त्याची पाठ थोपटली. सगळे इतर गप्पांमध्ये रमले आणि माधवीचं त्या बाळाबरोबर एक वेगळं जग तयार झालं. त्या जगात माधवी आणि ते बाळ हे दोघंच होते. माधवी बाळाला कावूचिवीच्या गोष्टी सांगू लागली. बाळ मध्येच गोष्ट समजल्यासारखं हसायचं. बाळ हसलं की माधवीच्या मनात आनंदाला उधाण यायचं. माधवीकडे बघताना पंकजचे निर्णय पक्का झाला. तो राजेशला म्हणाला, राजेश मला ही दत्तक प्रक्रियेबद्दल माहिती दे. हो सांगतो राजेश, आम्ही पण बाळ दत्तक घ्यायचं ठरवलं आहे. मला त्याची सगळी प्रोसिजर सांग. पंकज, पूर्वी बाळ दत्तक घेणाऱ्या ज्या संस्था होत्या त्या संस्थेतून बाळ दत्तक घेता येत असे, पण आता तसं नाही होत. म्हणजे? पंकजने विचारलं. आता काराची साईट आहे, त्यावर आपण आपलं नाव रजिस्टर करावं लागतं. हे कारा काय आहे? कारा याचा फुल फॉर्म आहे सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी. इथे रजिस्टर केल्यानंतर काय करावं लागतं? कारावर रजिस्टर केल्यावर तुम्ही ज्या राज्यात राहता आणि ज्या राज्यातील ज्या गावामध्ये राहत असाल तिथे जी लोकल संस्था बाळ दत्तक देण्याचं काम करत असेल तिचं नाव लिहू शकतो. मग त्या संस्थेतून आपल्याला बाळ दत्तक येतं का? नाही. या संस्था बाळ दत्तक देत का? नाही, या संस्था बाळ दत्तक देत नाहीत. त्या संस्था फक्त दत्तक प्रक्रियेसाठी जे कागदपत्र लागतात ते तुमच्याकडून घेते. नंतर या दत्तक प्रक्रियेमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर ते सोडवते. तसंच नियमित तुमचा फॉलोअप घेते. ही सगळी माहिती या संस्था काराकडे जमा करते. त्यानंतर कारा तुम्हाला हवं असणारं बाळ, मुलगा मुलगी जेव्हा त्यांच्या नजरेस येईल तेव्हा तुम्हाला देते. आम्हाला हवं तसं म्हणजे तुम्ही जेव्हा तुमची सगळी कागदपत्र जमा करता त्यात तुम्ही नोकरी, तुला मिळणारा पगार हे सगळं दाखवावे लागतं. त्यात तुमचे दोघांचे फोटो पण द्यावे लागतात. ते कशासाठी? पंकजने आश्चर्याने विचारलं. तुम्हाला साजेसे बाळ ते तुम्हाला देता यावं यासाठी तो फोटो काराला लागतो. तुमचंच बाळ आहे असं बघता क्षणी वाटावं. असं बाळ जेव्हा काराच्या नजरेस येतं तेव्हा ते तुम्हाला कळवतात. किती दिवस लागतात? या सगळ्यांना वर्ष 2 वर्ष पण लागू शकतात, कारण काराकडे वेटिंग लिस्ट खूप असते. त्यामुळे तुम्ही कारावर कधी रजिस्टर करता त्यानुसार तुमचा नंबर लागतो. बाप रे, इतके दिवस काय करायचं? लोकल अडॉप्शन सेंटर तुमच्या मदतीला असते. या काळात ती संस्था त्या तुमच्या संपर्कात असते. आपल्याकडे काराचं लक्ष असतं. आपण त्यांच्याकडे बाळ दत्तक हवं म्हणून रजिस्टर केलं आहे हे कारा विसरत नाही. त्या लोकल ॲडॉप्शन सेंटरतर्फे आपल्याकडे लक्ष देते. मला हे रजिस्टर करताना मदत करशील? अरे का नाही करणार? कधी करायचं ते सांग. तू सांग तसा मी वेळ काढतो. ठीक आहे, 1-2 दिवसात कळवतो. काळजी करू नकोस. थोडी वाट बघावी लागेल पण तुमच्या घरी लवकरच बाळ येईल. तुझ्या तोंडात साखर पडो. माधवी बघ किती रमली आहे तुझ्या बाळाबरोबर खेळण्यात. रोज माधवी मी ऑफिसमध्ये गेल्यावर दिवसभर आपल्याच कोशात असते. म्हणून कधीकधी फार वाईट वाटतं. नको मनाला त्रास करून घेऊ. होईल सगळं व्यवस्थित. ठीक आहे, निघतो आम्ही. फार वेळ झाला. इकडे माधवी सर्वस्व विसरून बाळामध्ये रमली होती. तेवढ्या वेळात रेवतीने सगळ्यांसाठी डोसे, सांबार आणि चटणी केली. सगळ्यांचं खाणं आटोपलं होतं. राजेश आणि पंकजसमोर खाण्याची डिश ठेवून रेवती म्हणाली, तुम्ही दोघं कामाचं बोलणं झालं असेल तर खायला घ्या. माधवी, खाऊन घे मग निघू. फार उशीर झाला आहे. पंकज माधवीला म्हणाला. माधवीने नाखुशीने बाळाला रोहिणीजवळ दिलं आणि खाण्यासाठी डोश्याची प्लेट हातात घेतली. राजेशने सांगितल्याप्रमाणे पंकजने काराच्या साईटवर जाऊन नाव रजिस्टर केलं आणि त्याच्या गावात
असलेल्या 2 दत्तक केंद्रापैकी माऊली या केंद्राचं नाव निवडलं. 2 दिवसांनी माऊली या दत्तक केंद्रामधून पंकजला फोन आला. हॅलो, पंकज बोलताय? हो, तुम्ही बाळ दत्तक हवं आहे यासाठी काराच्या वेबसाईटवर नाव रजिस्टर केलं आहे? हो मॅडम, 2 दिवसापूर्वी केलं आहे. तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये येऊन सगळी कागदपत्र जमा करा. काय लागेल? हा तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे का? हो. पंकज दोघेही माऊलीच्या ऑफिसमध्ये सगळे कागदपत्र घेऊन गेले. या माऊली ऑफिसमधील मॅडमने दोघांना बसायला सांगितलं. खुर्चीवर बसताच पंकजने सगळी कागदपत्र मॅडमच्या समोर ठेवली. मॅडमने ती कागदपत्र बघितली आणि त्यांच्या फाईलमध्ये लावून ठेवली. आज ही कागदपत्र पुन्हा एकदा नीट बघून घेईल. काही नाही असं जर वाटलं तर तुम्हाला फोन करीन. मॅडम, साधारण किती वेळ लागतो या सगळ्या प्रोसिजरला? न राहून माधवीने मॅडमना विचारलं. कागदोपत्री सगळे सोपस्कार पूर्ण व्हायला फार तर 1 महिना लागेल, पण बाळ तुमच्या घरी येण्यासाठी वाट बघावी लागेल. किती? मला तुमची घाई कळतंय, पण तुम्हाला मॅच होईल असं बाळ आम्ही बघतो. तुम्हाला मुलगा हवा की मुलगी? काही चालेल. मुलगा हवा असेल तर वाट बघावी लागते, मुलगी हवी असेल तर एवढी वाट बघावी लागत नाही. असं का? पंकजने विचारलं. मुलगा हवा म्हणणारे बरेच असतात, मुलींना दत्तक घेणारे फार कमी असतात. आम्हाला मुलगीच हवी आहे. मुलीचं प्रेम वेगळंच असतं, माधवी म्हणाली. थोडंसं हसून मॅडम म्हणाल्या, तो कॉलम भरतेच. आता तुमचा फोटो याकरिता घेतला की तुमच्या रंगाची मिळताजुळतं बाळ आम्ही तुम्हाला देऊ. ठीक आहे, आम्ही निघू? पंकजने मॅडमना विचारलं. हो, सगळी कागदपत्र आता जमा केली आहेत. आता आम्ही तुम्हाला वेळोवेळी कळवत जाऊ. काही दिवसांनी तुम्हाला भेटून त्या भेटीबद्दल काराला कळवावे लागतं. याला संस्थेकडून फॉलोअप घेणं म्हणतात. तुम्हाला काही अडचण आली तर आम्हाला फोन करा, आम्ही ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न करू. मॅडम म्हणाल्या. आम्ही निघू? पंकजने विचारलं. हो, मॅडम म्हणाल्या. पंकज आणि माधवी माऊली संस्थेतून बाहेर पडले तेव्हा मनात एक आनंद घेऊन बाहेर पडले. पंकजही मनातून खूप आनंदी झाला, कारण बाळासाठी करावी लागणारी प्रतीक्षा आता थोडक्या दिवसावर आली होती. पंकज माधवीचा चेहरा न्याहाळीत होता. माधवीचा चेहरा आनंदाने निथळत होता. बाळाची असोशी तिला गप्प बसू देत नव्हती. घरी पोहोचेपर्यंत माधवी म्हणायला पंकज बरोबर होती, पण खरं तर ती स्वतःच्याच आनंदात मशगूल होती. माधवी गाडीवर बसल्या बसल्या स्वतःचीच हसली. पंकजने आरशात तिला हसताना बघितलं. माधवी येणाऱ्या बाळाच्या भावविश्वात रमून गेली आणि पंकज तो माधवीचा प्रफुल्लित चेहरा बघण्यात दंग झाला. काराच्या साईटवर नाव रजिस्टर करून आता जवळपास 1.5 वर्ष झालं होतं. पंकज आणि माधवीचा रोजचा दिवस हा काराकडून येणाऱ्या फोनची वाट बघण्यात जायचा. माधवी आता पूर्वीसारखी निराश होत नसे, कारण तिला कळलं होतं की आज नाही तर उद्या आपल्या घरी बाळ येईल. पंकजलाही आता माधवीची पूर्वीसारखी काळजी वाटत नसे. पूर्वी पंकज घरी आला की माधवी खूप वेगळ्या मूडमध्ये दिसत असे. त्यामुळे ऑफिसमध्येही पंकजच्या मनात माधवीचाच विचार चालू असे. पंकज आणि माधवीची प्रतीक्षा एके दिवशी संपली. त्यांना सुखदा या दत्तक केंद्राकडून फोन आला. दोघंही आनंदसागरात बुडून गेले. माधवी, बघ, आपण आता लवकरच आईबाबा होणार. हो रे, मला तर अजून विश्वास बसत नाही. किती सुखदा संस्थेतून फोन आला होता. मला पण बरं, परवा सकाळीच निघू. सकाळी कागदपत्र त्या फोल्डरमध्ये आहेत की नाही हे बघून घे आणि जी बॅग नेणार आहोत त्यात ती ठेवून घे. बॅग कशासाठी? इथून अवघा 2 तासाचा रस्ता आहे. अगं, समजा राहावं लागलं तर, म्हणून कपड्यांचे 2 जोड घेऊन चाल. ठीक आहे. पंकजला खूप आनंद झाला होता. तो माधवीचं निरीक्षण करत होता. माधवी तर केव्हाच बाळाच्या कौतुकामध्ये रममाण झाली होती. पंकज आज खूप दिवसांनी समाधानाने
ऑफिसमध्ये गेला. माधवी सगळी कामं यंत्रवत करत होती. तिला इतर गोष्टींचं भान नव्हतं. आज सकाळीच पंकज आणि माधवी सुखदा दत्तक केंद्रात जाण्यासाठी निघाले. साधारण 2 तासांनी ते सुखदा दत्तक केंद्रात पोहोचले. मॅडम नमस्कार. पंकजने नमस्कार केला. या तुम्ही पंकज? हो. तुम्ही आज बोलावलं आहे. बसा. सगळी ओरिजिनल कागदपत्रं आणलीत? हो. पंकज म्हणाला. द्या ती. मॅडम म्हणाल्या. माधवी. पंकजने माधवीकडे बघत हाक मारली. माधवीचं सगळं लक्षण बाळाच्या रडण्याचे होतं. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसत होता. पंकजने माधवीला हरवलं तशी ती तंत्रीतून जागी झाली. ती बॅग दे, त्यात कागदपत्रं आहेत ना? माधवीच्या चेहऱ्यावरून पंकज काय म्हणाला ते कळलेच नाही हे दिसत होतं. पंकजने हळूच तिच्या हातातील बॅग घेतली. ती उघडून त्यातील कागदपत्र काढून मॅडमना दिली. मॅडमने ती ओरिजिनल कागदपत्र आणि पंकजने कारामकडे दिलेली कागदपत्र जुळवून बघितली. सगळे बरोबर आहे असं दिसल्यावर ती कागदपत्र पंकजला परत केली. सविता मॅडमने हाक मारली. काय मॅडम? हर्षदाला घेऊन ये. मॅडम म्हणाल्या. हो आणते. सविता बाळाला आणण्यासाठी आत गेली. थोड्या वेळाने सविताने एका छोट्याशा बाळाला आणलं. ती मुलगी होती. ते बाळ सविताने माधवीकडे देत म्हटलं, मॅडम मी बघा तुमची परी. माधवी विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या छोट्याशा बाळाकडे बघत होती. घ्या मॅडम हिला. मी हात लावू शकते? माधवीने विचारलं. मॅडम आता ही परी तुमच्याच घरी येणार आहे, पण मला मूलबाळ होत नाही. म्हणजे मी वांझ आहे ना, तरी मी हात लावू? माधवीच्या बोलण्याने पंकजचं मन गलबललं. त्याने हळूच माधवीच्या खांद्यावर थोपटत म्हटलं, माधवी घे बाळाला. आता हे बाळ नेहमीसाठी आपल्या घरी येणार आहे. तुला आई म्हणणार आहे आणि मला बाबा. हे बोलून पंकज हसला. तेव्हा कुठे माधवीने बाळाला म्हणजे हर्षदाला हातात घेतलं. हर्षदाला हातात घेतल्यावर माधवी एकटक तिच्याकडेच बघत होती. हर्षदा टुकूर नजरेने माधवीकडे बघत होती. हर्षदाच्या बघण्याने माधवीच्या अंगावर रोमांच उठले. मिस्टर पंकज, आपल्याला या महिन्याच्या 26 तारखेला कोर्टात यावं लागेल. सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली की मग तुम्हाला हर्षदाला ताबा मिळेल. मॅडम म्हणाल्या. ठीक आहे मॅडम. तुम्हाला अंदाज येणार नाही किती मोठा आनंद तुम्ही आमच्या आयुष्यात आणला आहे. खूप छान काम करता तुम्ही. पंकज, मी समजू शकते तुमच्या भावना. थोडा वेळ तुम्ही दोघंही बाळाशी खेळा, मग आपण एकदम 26 तारखेला भेटू. इथे आम्ही तिचं नाव हर्षदा ठेवलं आहे. तुम्हाला बदलायचा असेल तर बदलू शकता. आमच्या इथून बाळ आम्ही ज्यांना दत्तक देतो त्यांच्या घरात खूप आनंद येतो, पण आम्हाला विशेषतः आमच्या आयांना ज्या या मुलांना सांभाळ करतात त्यांना खूप आठवण येते, कारण त्यांनी आईसारखीच काळजी घेतलेली असते. बोलताना मॅडमचा आवाज गदगदला. हो बरोबर आहे तुमचं. मला आत्ताच हर्षदाला सोडून जावं नये वाटतंय. काही क्षण तर झाले आम्ही हिला भेटलो, पण या काही क्षणातच तिच्याविषयी आपुलकी निर्माण झाली. तुम्ही तर खरंच आई होऊनच करता या बाळांचं, तेव्हा तुम्हाला आठवण येणं साहजिकच आहे. हर्षदा नाव खूप छान आहे. तिने आमच्या आयुष्यात हर्ष आणला आहे. आम्ही हेच नाव राहू देऊ. उत्तरादाखल मॅडम हसल्या. थोड्या वेळाने सविता हर्षदाला घ्यायला आली. तेव्हा माधवीचा जीव होत नव्हता. पंकजने तिला समजावलं. तेव्हा तिने हर्षदाला सविताजवळ सोपवलं. दोघंही जड अंतकरणाने सुखदा दत्तक केंद्रातून बाहेर पडले. आज पंकज आणि माधवीच्या आयुष्यात आनंद लहरीची सुरावट निर्माण झाली. दोघांनी बाळाला म्हणजेच हर्षदाला घरी आणलं होतं. पंकजच्या आईने, वहिनीने, माधवीच्या आईने आणि बहिणीने हर्षदाचं औक्षवण केलं. कुंकवाच्या पाण्यात हर्षदाची पावलं बुडवून त्या पावलांनी हर्षदाचं गृहप्रवेश झाला. सगळे हर्षदाच्या येण्याने आनंदित झाले. हर्षदाचं बारसं कधी करायचं यावर चर्चा होऊ लागली. एकूण काय, पंकज आणि माधवीच्या आयुष्यातील रखरखीतपणा आता नाहीसा होऊन आनंदाचे तुषार त्यांचं आयुष्य चिंब भिजून जावं लागलं. हर्षदाचं येणं हे पंकज आणि माधवीच्या
आयुष्यातील एक सुवर्ण टप्पा आहे. त्या दोघांच्या आनंदात आपणही सामील होऊ या. पंकज माधवी, तुम्ही आई बाबा झाला म्हणून तुमचं खूप अभिनंदन. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.